भूमिका नको ज्या मला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन जाणार नाही. सो चारुशीला तांडेल हे सुद्धा असं पात्र आहे की जे मला माझ्या स्मिताच्या कम्फर्ट झोन पासून बाहेर जाऊन मेंदूला चालना देऊन तिला परफॉर्म करण्यासाठी इन्स्टिगेट करणारं पात्र आहे. सो दॅट्स माय क्रायटेरिया ऑलवेज. तुला काय चारुशीला तांडेलमध्ये काय असं भावलंय किंवा जे तुझ्यामध्ये ऑलरेडी आहे आणि ते तू स्क्रीनवरती पण दाखवलं त्याविषयी सांगशील? मला असं वाटतं चारुशीला तांडेलचा ॲटिट्यूड आहे इन अ गुड वे. जर मला स्मिताला म्हणून आयुष्यात मध्ये वापरता आला तर आय विल डेफिनेटली कॅरी दॅट ॲटिट्यूड. बट एक गोष्ट आहे जी चारुशीलाकडनं आयुष्यात मी कधीही घेणार नाहीये हे मात्र शिकली आहे. दॅट इज की तुमच्या आयुष्यातला तुमचा भूतकाळ असतो हा तुम्हाला सोडून द्यायचा असतो. जर तुम्ही भूतकाळ कॅरी करून आयुष्य जगलात तर तुमचं आयुष्य नरकात आहे गेल्यासारखं. प्रेक्षकांना किती आवडेल चारुशीला काय वाटतं? चारुशीला प्रचंड आवडेल मला बायकांना, कारण की मला असं वाटतं की बायका आता त्या वरण भात गुळतूप या सगळ्या भूमिकांमध्ये कंटाळलेल्या आहेत. त्यांच्या आतमध्ये पण एक सुपर वुमन आहे, त्यांच्या आतमध्ये पण एक अशी बाई आहे जिला व्यक्त व्हावंसं वाटतं आणि त्या त्यांना पडद्यावर बघाव्याशा वाटतात. तर चारुशीला तिच्या ॲक्शनमधनं वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतं म्हणून मला असं वाटतं की एव्हरीवन विल लव्ह. तसं तू मगाशी म्हणालीस की लेडी व्हिलन असणं खूप गरजेचं किंवा महिलांनी करायला हव्या त्या भूमिका. तुझं स्वतःचं काय मत आहे? मला असं वाटतं लेडी विलन असणं गरजेचं आहे, याच्यापेक्षा अशा महिला पात्र जन्मास येणं ह्या खूप गरजेचं आहे. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू मयूर की त्याने चारुशीला तांडेल हे पात्र तयार केलं. अशा महिला खूप स्त्री भूमिका खूप निर्माण होणं गरजेचं आहे ज्या स्त्री भूमिका एक स्टेटमेंट करतात, आपलं मत व्यक्त करतात. कारण की ते झाडाच्या पाठीमागे नाचायचं आणि ला 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 गाणी लागायची. यार वुमन इज मोर. बायका ह्या खूप पलीकडे आहेत त्याच्या. त्यांचा मेंदू, त्यांच्या इमोशन्स ह्या त्यांचे पॉवर पॉईंट्स आहेत आणि ते पॉवर पॉईंट्स म्हणजे मला अजूनही काटे येतात अंगावर. ते दाखवणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याने प्रत्येक बाईला जिच्या आतमध्ये ती लपून ठेवलेली आहे किंवा काही परिस्थितींचं कारण देऊन ती आतमध्ये शेलमध्ये गेलेली आहे, त्या बायकांना ते शेल फोडून जागा करण्यासाठी इन्स्टिगेट करणाऱ्या ज्या भूमिका आहेत त्या जास्तीत जास्त तयार झाल्या. काय मेसेज देशील प्रेक्षकांना? जस्ट वुमन इज अ पॉवर पॅक परफॉर्मर असते आणि पॉवर पॅक आतमधली सुपर वुमन असते, तिला जागा करा. बाबू नावाचा हा असा सिनेमा आहे ज्याच्यातला हिरो जो आहे तो खरंच बायकांवर प्रेम करणारा असा आहे. ॲक्च्युली ही टीचर्स यू हाऊ टू लव्ह, कसं बाईवर प्रेम केलं पाहिजे. तो खूप प्रेमात आहे तिच्या, तो त्याला सगळं काही कळतं. हा बाबू नावाचा सिनेमा जो मयूर शिंदेने डिरेक्ट केलेला आहे आणि अंकित याच्यामध्ये काम करतोय. यांचे फार संजय आहे, नेहा यांचे लाजवाब परफॉर्मन्स आहेत आणि एका सिनेमामध्ये एका तिकिटामध्ये पॉपकॉर्न्स आहेत. तुम्हाला काय काय नाही बघायला मिळणार आहे. तुम्हाला ॲक्शन बघायला मिळणार आहे, तुम्हाला रोमॅन्स बघायला मिळणार आहे, तुम्हाला ड्रामा बघायला मिळणार आहे, तुम्हाला रिव्हेंज बघायला मिळणार आहे, तुम्हाला कलरफुल कपडे बघायला मिळणार आहे, तुम्हाला कलरफुल स्क्रीन आणि अशा क्यूट आमच्या नेहा आणि रुचिरा अशा मुली पण बघायला मिळणार आहेत. सो मला असं वाटतं की व्हॉट एल्स यू वॉन्ट. आणि जाताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिस इज द फिल्म ज्याच्यामध्ये आपल्या ठेवणीतले पिवळ्या रंगाचे फ्लोरोसेंट कपडे काढा, त्याच्यावर लाल रंगाचे आणि असे फ्लोरोसेंट शूज घाला, हिरव्या रंगाची पर्स घ्या, वाटेल त्या कलरचे कलरफुल स्कार्फ द्या आणि सीटवर बसूच नका, उभं राहा आणि नाचा आणि एन्जॉय करा. मयूर काय सांगशील चित्रपटावर?